नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे निनाद पोकळे ब्लॉग्स. बघा यश इथे आहे. आज आम्ही चाललोय कोकणामध्ये. कोकणची सिरीज. शेड बघा इथे बसले आणि असे आम्ही याचे बाय रोड चाललोय बाईकनी. बघा शेड आला. शेड हाय कर. भरपूर बॅग आहेत. म्हणजे आम्ही ठरवलं असे. हा यश तर मोठी बॅगच घेऊन आलाय. यश तुझी बॅग दाखव जरा. कोकण चाललंय. बाबा हे बघ. कोकणात चाललंय तर जरा मजा करायची असते माणसांनी. हे आपली काय नाही याच्यावर जास्त, फक्त 2 दिवसाचे कपडे. तो आपला सॉन्ग ऐको. सहलीला जायचं सहलीला. आणि आमची बेचारी लाडकी स्मोकीला दाखव. स्मोकीला घे उचल. या माझे कुठले. स्मोकीला पण ब्लॉग मध्ये घेऊया. आणि यात आमची लाडकी स्मोकी बघतीये. माझ्याकडे नको बघ, तिकडे बघ. इकडे बघ स्मोकी. बघ पप्पी दे सगळ्यांना. पप्पी दे सगळ्यांना. आणि आमची स्मोकी बोलते आमच्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब. तर मित्रांनो, आम्ही आता उलवत आहोत खाली. गाडी बघा, गाड्यांचा सेटअप बघा. तुम्हाला गाड्या दाखवतो. हे बघा ही एक गाडी आहे आपली. दोन्ही पण यश भाऊच्या गाड्या आहेत आणि खूप मेहनत घेतोय गाड्यांसाठी. या गाडीवरती सेटअप बघा. फुल 1 साइड. हे आपले 2 भाऊ असणार आहेत त्याच्यावरती. जसं आम्ही अल्टी करत गाड्या चालवणार आहेत. आणि हा बघा भाई, काय चाललंय काय समजत नाही. हा बाचका बोचका बघा कसा बांधलाय. माझी तर सोय झाली इथे. टेकायची सोय झाली पाठीमागे. सेटअप बघा. यश कसं वाटतंय. मस्त गारगार वाटते. भावांनो, कोकणात जायचंय. कोकणात जायचंय. दिवसाचा प्लॅन होता तो आज सक्सेसफुल होत आहे. लगातार 2 दिवस सुट्ट्या आल्यात. आपल्या भावाला लगातार 2 दिवस सुट्ट्या आल्यात. 1 दिवस एक सुट्टी घेतली. अशी मिळून 3 दिवस सुट्ट्या घेतल्यात. तर आपण आपला इथून 350 किलोमीटरचा प्रवास आहे. जाऊन येऊन किती आहे टोटल. 750च्या आसपास असेल. 750 नाहीये. जास्त आहे. नाही, 750 जास्त आहे. 750च्या आसपास प्रवास आहे. त्याच्यात आपले 15 ते 16 स्पॉट आहे. आता बघूया किती अचीव होत आहे. आता बघूया त्याच्यामध्ये किती कव्हर होत आहेत. आम्ही घेऊ तरी एवढे बघू. मला वाटत नाही म्हणजे भरपूर होतील. 15-20 मध्ये ना. आम्ही 25 करायचे ठरवले. बघा आता नारळ फोडतायत. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. भाई तिथून कोणतरी आम्हाला रिस्पॉन्स दिलाय. हा तर मित्रांनो, आम्ही आता पेट्रोल पंपावर थांबलोय. कुठे रे आपण आलोय. नागोठण्याच्या मागे. हा, नागोठण्याच्या थोडासा मागे आहोत आम्ही. पांडापूर का दिलेलं होतं. हा या भाईचा आतमध्ये दाखवते. आतमध्ये डबल कोटिंग. इथे थंडी खूप आहे. खूप त्यासाठी थांबलं. हे सगळं एवढा अख्खा सेटअप ओपन करायला लागतो. परत लावायला लागतो. थंडी आता इथे थंडी मजबूत जाणवते. बाय आता आपल्याला किती वेळ लागेल आता इथून पोचायला. 4 तास. इथून याच्या पुढे हा रस्ताच आपला घर आहे. आता समजायचा बस, बाकी काय नाही. शुभम दादा 1 साइड. आमची बुलेट असून आम्ही एकदम हळूहळू चाललोय. हे 1 साइड या बगमनवर रप्पा पोचतायत पुढे. हा ड्रायव्हर हा आहे बाळा. पुढे भेटूया आपण. बाय बाय. तर मित्रांनो, आम्ही आता माणगावला पोचलोय. हा 1 साइड नडतोय, नुसता अभंग वाजवत चाललाय. पण हा कोण आहे रे. शुभम आहे. शुभम. अजून आम्हाला इथून 150 किलोमीटर जायचंय. 150 157 153. अजून जेवढे आलोय तेवढंच पुढे जायचंय अजून. आणि थंडी खूप आहे इथे. आता वत्रायला लागले सगळे. तर मित्रांनो, आपण पहिल्या ठिकाणी पोचलेलो आहे. सरदेसाईंचा वाडा आहे. त्या वाड्याजवळ आपण आलेलो आहे. मला दाखवतो थांबा. पूर्ण पडीक अवस्थेमध्ये.
आजूबाजूचा परिसर आणि हाच तो वाडा. आणि इथे ना आजूबाजूला वास्तू देखील आहेत, म्हणजे मंदिराच्या वास्तू आहेत. ते पण खूप साऱ्या वास्तू आहेत ज्या अशा अवस्थेमध्ये आहेत पूर्ण, म्हणजे जे एवढे मंदिर दिसतात ना, तिथे कोणाचं लक्ष सुद्धा नाही आणि काहीच नाहीये. खूप जुने मंदिर आहेत आणि यांची वास्तू बघा कशी आहे. ते बघण्यासाठी कोणीच नाही, काहीच नाही ते. हे बघा, खूप वाईट अवस्था आहे. म्हणजे बघूनच त्या काळची आपल्याला परिस्थिती समजू शकते काय असेल. हे बघा, महादेवांची हे आहे, पूजा वगैरे करतात आता. मध्ये तर मी बघितला होता ना, इथपर्यंत चिखल होता पावसाळ्यामध्ये. पूर्ण आतमध्ये जाण्यासाठी पण आहे ना. हे बघा, पूर्ण वास्तू आपल्या सगळ्या तशाच आहेत. आणि आताच्या टायमाला इथे कोणाचं लक्षच नाही आहे. बघा नंदीची अवस्था काय आहे. हे बघा अवशेष, मंदिराचे अवशेष. हे जर आज मंदिर त्या काळात जर व्यवस्थित आतापर्यंत जपून ठेवले असते तर काय मंदिर असते हे, काय मंदिर असते ना हे व्यवस्थित असते तर. तिथे देखील एक मंदिर आहे, तिथे देखील एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे. पूर्ण बारीक काम आहे बघा, तो मंदिराचं काम आहे ना, पूर्ण बारीक बारीक डिटेलिंग एकदम. झुंबर बनवलंय. पुन्हा पण बाहेर गेलो की या साईडला पण मंदिराचा बाहेरचा पॅसेज. चल बघा, इकडे मूर्तीच आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही संगमेश्वरहून निघतोय, आता मार्लेश्वरला चाललोय. इथून कमीत कमी 40 किलोमीटर तरी आहे ना, 38 की ते 40 किलोमीटर आहे. 1 तासाचा प्रवास आहे, 1-1.25 तासाचा प्रवास आहे. पहिलं ठिकाण झालं आहे आमचं. त्या मंदिरामध्ये आम्हाला खूप छान वाटलं, खूप भारी आहे एकदम सगळं. तर आम्ही इथून निघतोय. सकाळचे 8:45 झालेत. रात्री निघालेलो 11 वाजता, 11-11:30 वाजता निघालेलो. आता तर जातो आम्ही मार्लेश्वरला. गेल्यानंतर आम्ही भेटू. ट्रॅव्हलिंगचे आम्ही गाडी व्हिडिओवरचे मी व्हिडिओज घेत नाही आहे विनाकारण. ते पण तुम्हाला पण टाईमपास आणि मला पण टाईमपास.
तर मित्रांनो आम्ही आता महालेश्वरला पोहोचतोय. थोड्याच वेळात वरती पोहोचू मंदिराजवळ. आतमध्ये आहे ऍक्च्युली. काय होतं? हा महालेश्वर गावात आलो. अजून मंदिर खूप वरती आहे, डोंगरात मंदिर आहे. बघा महालेश्वर इथे. चला आपण फायनली मेन गेटला पोहोचतोय आपण. आले बघा, ट्रिपी घ्यायला आले बघा. बघा इथून आपण सुरुवात करतोय. प्रसाद विसाद सगळं आहे. काय बोलतो, किती वेळ लागणार आहे वरती जायला आपल्याला? 10 मिनिटं. 10 मिनिटं. किती पायऱ्या आहेत मोजल्यास काय तू? तर मी 20 मध्ये आलेलो, आता 20 नंतर डायरेक्ट 26 2020 मध्ये आलेला. डायरेक्ट आज 26 मध्ये आता आलास तू. ओके. आल्या धबधब्यात आंघोळ बिंघोळ केलेली मस्त वेगळी फुल. हा इकडे जो आता आम्हाला इकडे जो possible धबधबा आहे ना, 365 दिवस धबधबा चालू असतो. आता पॉसिबल नाही कारण का इकडनं जायचं आपल्याला रत्नागिरी. आम्हाला भरपूर सारे स्पॉट्स करायचे त्यातून. आत्ताची आपला हा कितवा ठिकाण आहे? दुसरा. इथून अजून भरपूर ठिकाणी जायचं आहे. तर मित्रांनो फायनली आपण इथे पोचलो आहे. बघा हे देवस्थान इथे आहे मागे मागेच मंदिर आहे. खाली बघा ते तिकडे तुम्हाला पायऱ्या वगैरे दिसत असतील. हां हां या धबधब्याकडे जाण्यासाठी आहेत. तिकडे ते जुन्या पायऱ्या वगैरे आहेत दगडामध्ये. बघा इथे बघा हा इथे हा मंदिर आहे या साईडला. हा मंदिर आहे आतमध्ये. आणि हा बघा समोरच धबधबा तुम्हाला दिसतोय. हा समोर धबधबा. बघा तो तिथे दिसतो मला तो धबधबा कसला भारी वाटतो. ते तिथं खाली उतरायला पण आहे. पावसाळ्यामध्ये तर पूर्ण म्हणजे बघायला खाते. आणि हाच धबधबा आहे ना 365 दिवस चालू असतो वर्षाचा. आणि पावसाळ्यामध्ये खूप हे तुम्हाला दिसत ना सगळीकडे धबधबा असतो. ते खूप भारी असतो इकडे एकदम. तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही धबधब्यावर चाललोय खाली. बाळा आणि मी. अरे हा इथून बंद आहे वाटतं. नाही बाई इथून आहे बघ. हा बाई सिंगल लेन. सिंगल लेन आहे ना ही. कुठे चाललाय तू? होय तिथे नाही जायचंय. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा बाळांनी रस्ता चुकवलेला आहे. हा रस्ता सोडून तिकडे घुसतोय. त्याला सांगतोय इथूनच जायचं तरी ऐकत नाही. आमचे 2 पॉइंटर फोटोज काढतायत. खूप भारी वाटलं. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही फोटो म्हणजे आतमध्ये कॅमेरा वगैरे आम्ही प्रेफर नाही केलं. थांब ना इथून हा रस्ता 1 वे आहे. इथून जायचं असं. इथून जायचं इथून. हा बघा इथून सरळ असं खाली जायचं. आणि हा येताना ते या साईडने. चला ना किती फोटो काढताय. चला हा. आता आमचा महालेश्वरचा दर्शन झालेलं आहे. आता आम्ही रत्नदुर्गला जायचं आहे. 3रा स्पॉट. गॉगल बघायला आले. गॉगल घ्यायचं तुला? हे थांबे. आम्ही आता रत्नदुर्गला जाणार आहोत. आता रत्नदुर्गला पण इथून 1-1.5 तासाचा प्रवास आहे. किती वाजता पोहोचू काय माहिती. तर मी जास्त काय फुटेज घेत नाही. डायरेक्ट रत्नदुर्गला गेल्यावरती त्याच्या आसपास गेल्यावरती व्हिडिओ करतो. मित्रांनो फायनली रत्नदुर्ग किल्ल्याजवळ पोहोचलेलो आहे. त्या साईडला समुद्र आहे. या बघा हा किल्ल्याचे अवशेष आहेत. आम्ही इथून आता डायरेक्ट महादरवाजाकडे जाण्यासाठी मार्ग चाललो आहे. बुलेट आहे ती गाडी पटकन गेली. हे हळूहळू घे. ते समुद्र दिसत नाही भावा. थांबा मी वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो ते हनुमानाचं मंदिर आहे.
मारुतीचं. खूप छान मंदिर आहे. आणि आम्ही किल्ल्यावरती आलो आता. हा रत्नदुर्ग किल्ला आहे. वातावरण खूप छान आहे. फायनली आम्ही ॲक्च्युली आता कोकणात आल्यापासून पहिल्यांदा समुद्राचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. आणि त्या साईडला पण एक किल्ला आहे या रत्नदुर्गाच्या समोरच. तिथे महाराजांचं वगैरे आम्हाला लांबूनच दर्शन झालंय. आणि आता काय झालंय, रात्रभर ड्रायव्हिंग केल्यामुळे थोडंसं आता शिवसृष्टी. ओके, मला सर्वांना सांगू का, ऍक्च्युली आम्ही कालपासून झोपलो नाहीये एक पण जण, पण एकदम फ्रेश टवटवीत दिसतात एकदम फुल फ्रेश आहे. माझे डोळे बिडे बघा, एकदम फ्रेश. आणि त्यात एक तर मी 350 किलोमीटर गाडी चालवली आणि मधमाशी चावली. दोन दिवस झोपलो नाही. मधमाशी दाखव, ते महत्वाचे. मधमाशी चावले आता येता नाही आता आपल्या भावाचा गाल आहे ना, एकदम कवळं बारीक पोर असतं ना, त्याच्यासारखा फुगणार आहे मस्त. चला तर आपण फिरूयात. आता तर आम्ही आता ना रत्नदुर्गावर ती आहे ना हनुमानाचं मंदिर आहे, राहावं लागते. आणि आमच्यासोबत आहे बघा, इकडे एक डिजिटल ड्रोन फिरतोय. ही घार आहे ना आमच्या अवतीभोवतीच फिरते. बघा अजून एक आली, अजून एक आली इथे. तो आमचा बहुतेक मित्र आहे. नाही, तो ड्रोन सोडलेला आहे निसर्गात. हा बघा, आपण आता ह्या मंदिराजवळ होतो मित्रांनो. आणि या इथे आपल्या गाड्या लागल्यात दोन्ही पण. आणि इथे एक्झॅक्ट समोरच किल्ला आहे. कोणता किल्ला आम्ही बघितला नाही. आणि इथे एकदम समोर असे बघा, हा इथे ना, इथे महाराजांची मोठी प्रतिमा आहे. खूप मोठी प्रतिमा आहे. तर ॲक्च्युली तिथे कसं जायचं आम्हाला पण माहिती नाही. आम्ही बघतोय, आम्ही हा रत्नदुर्ग किल्ला एक चॉईस केलेला. पण आता तिथे जायचं कसं काय बघायला लागेल. हे बघा, हा दरवाजा आहे. हा कुठला दरवाजा आहे माहिती नाही, ते कुठलीच माहिती नाही आहे. हा महादरवाजा आहे. ओके, हा महादरवाजा आहे, जुना महादरवाजा. ओके, बरोबर. आणि इथून ही अशी एंट्री केल्यावर बघा, इथून चालू होतं. अरे अब इथून मला वाटतं हा इथून येत आहेत बाळा. तरी आम्ही जाऊन बघतो, तिथे एक दरवाजा दिसतोय छोटा. हा बघा महादरवाजा. अरे आपण असं आलो डायरेक्ट, तिथूनच वरती जायचंय. किल्ले आपले आता प्रॉपर राहिलेले नाहीत, काही वर्षांनी तर दिसणार पण नाहीत किल्ले. इथून इथून सीड्यांचा रस्ता आहे, म्हणजे पायरी मार्गे जेव्हा आपण येतो ते इथून येतो. आणि हा बुरुज आहे. आणि मुख्य प्रवेशद्वार, हा बघा, मुख्य प्रवेशद्वारमधून आपण एंटर करतो. ही तटबंदी आहे किल्ल्याची. हा इथे एक बुरुज आहे, हा एक बुरुज आहे. नेहमीप्रमाणे महादरवाजा एक साईडला आपला जसा असतो तसंच आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडे तो. आता हे इथून ही तटबंदी आहे पूर्ण. आपण तटबंदीच्या वरती जाऊन बघूया त्या साईडचा व्ह्यू कसा आहे. ओके, हा समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी. हे बघा, हे समोर दिसते तुम्हाला पूर्ण समुद्र आहे. हा एक जो इथून बुरुज दिसतो तो समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी. फुल मला कसं वाटतं, एकदम खतरनाक. नाथखुळा सर, रत्नागिरी जाम भारी आहे. म्हणजे ते एवढ्या दिवसात स्वप्न होतं ना, 2 वर्ष झोप नव्हती लागत ना मला. कोकणामध्ये एकदम स्वर्गच आहे. रत्नागिरी काय बीच आहेत मस्त. परत येणार तिकडे इथे एक बीच दिसतोय. चाललोय. हा इथे एक बीच दिसतोय बघा. आता आम्ही तिथे जाणार नाही, कारण की आम्हाला जायचं आरेवारेला. आम्हाला टाइम नाही त्यासाठी. तर आम्ही वरती चल वरती जाऊया, किल्ला बघायला जातो आम्ही वरती. बाळा. तर मित्रांनो, रत्नदुर्गाच्या आम्ही तटबंदीवरती फिरतोय. इथून तो बघा तिकडे मंदिर आहे, तो त्या मंदिराच्या इथून आम्ही निघालो असे सरळ. या साईडला पूर्ण समुद्र आहे, इथे पूर्ण खोल आहे. आम्ही तर जाऊन बघतोय काय आहे तिकडे काय नाही. असं काय एवढं
ही एकच तटबंदी दिसते, बाकी तर काही दिसला नाही आम्हाला. काय आहे तिकडे? काहीच नाही तिथे. हा, हे बघा मित्रांनो, आपण फायनली आलो आहे बघा, रत्नदुर्ग शिवसृष्टी. इथेच महाराजांची आपण तिकडून बघितला होता बघा, तो जो आता आपण तिकडे होतो त्या किल्ला, ॲक्च्युअल किल्ला आहे. हे शुभम ॲक्च्युअल किल्ला तो आहे. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलोय बघा, खूप भारी बांधलंय इथे सगळं. हे शिवसृष्टी केले, जाऊन बघूया. खूप भारी. हो, हेच आपण तिथून बघितलं होता मित्रांनो. बाजी प्रभू देशपांडे. मध्ये तरी कधी महाराजांना बघितलं नाही, हे पण बघा इथे किल्ले बिल्ले सगळे बुरुज बांधलेत. खूप खूप छान वाटतंय. आम्ही तिथे होतो बघा, तिथे होतो. आणि मेन किल्ला हा आहे, पण आम्हाला मॅपमध्ये तो दाखवला, आम्ही त्यामुळे तिकडे गेलो. सगळे किल्ले बनवले तिथे बघा. पद्मदुर्ग, हा पद्मदुर्ग बनवलाय. आणि अंधेरी किल्ल्याची माहिती पण दिलेली आहे. आणि तसं तसं स्ट्रक्चर बनवलंय, म्हणजे तुम्हाला कोणाला माहिती नसेल, किल्ल्यावर तुम्हाला जाऊ नाही शकलात, सगळे किल्ल्यांची तुम्हाला माहिती ते उपलब्ध करून दिलेली आहे. अंधेरी खूप मोठं आहे. आणि मी चाललोय महाराजांच्या इथे, महाराजांच्या इथे जातो. इथे पण किल्ले आहेत बघा, ते दाखवतो तुम्हाला आल्यावरती. त्याच दगडापासून बनवलं चौक किल्ला, किल्ल्याचा दगड आहे ना. हे कुठलं दगड नाही बोलतात हा? जांबा. हे बघा, सुभेदार तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, ते महाराज आहेत. सुवर्णदुर्ग खूप छान बनवलंय. बापरे, तिथे एक किल्ला बनवलाय, त्याची तो जो किल्ला आहे ना मित्रांनो तिकडे बनवलाय, त्याची माहिती द्यायची गरज नाही. तुम्हाला समोरून लांबूनच बघितल्यावर समजेल तो कुठला किल्ला आहे. जगदीश्वराचं मंदिर दिसतोय तिथे. माझ्याकडे झूम करायचा कॅमेरा नाही आहे, दाखवलं असतं, मग मी कुठल्या तरी मोबाईलमधून करतो. हा सुवर्णदुर्ग आहे, ही माहिती आहे. आणि हा ॲक्युरेट तसाच किल्ला बनवलाय, तसा किल्ला आहे. आणि बाजीप्रभू देशपांडेंची इथे सगळी माहिती आहे, म्हणजे त्यांनी काय केलं होतं, पावनखिंडीमध्ये कशी लढाई घेतली होती, काय केलं होतं, सगळ्या गोष्टी तिथे जायला भेटतोय का मला बघायचंय. रायगडाची माहिती आहे तिथे, कुठून रस्ता दिसत नाही. खूप समोर बघा मित्रांनो समुद्र आहे, आणि इथे हे जहाज ठेवलं आहे. तुम्हाला माहितीच आहे, फादर ऑफ इंडियन नेव्ही, महाराजांनी नौदल चालू केलं होतं, ते अजूनही महाराजांना समर्पित आहे. हा मुरुड जंजिरा, हा मुरुड जंजिरा, हा बघा. रायगड हे सांगायला नको, मी तिथं खालूनच ओळखलं. जगदीश्वराचं मंदिर दिसलं आणि नगारखाना दिसला, डिट्टो रायगड बनवलाय. आणि ह्या सगळ्या किल्ल्यांमध्ये ना मित्रांनो रायगडसाठी खूप जागा लागली, कारण की तो रायगड तसा तेवढा मोठा आहे, तसंच बनवलंय त्यांनी. महादरवाजा वगैरे सगळं खूप छान. आणि माहिती पण दिली इथे कसं काय समुद्र सपाटीपासून
किती उंच आहे काय आहे, सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. इथे तिकीट किती होती? 30 रुपये तिकीट आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टी असं त्यांनी हे बनवलंय. म्हणजे आजकाल जे लहान लहान मुलं वगैरे आहेत त्यांना या गोष्टी दाखवायला खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्यांना माहिती नाही आणि खूप सारी अमराठी लोक येतात त्यांनाही या गोष्टी माहिती नसतात. महाराजांनी काय केलं आणि काय नाही केले. बघा कान्होजी आंग्रे यांची देखील हे बनवले इथे. तुम्ही आता किल्ल्यावर जायला आपला टाइम नाही ना? अरे समुद्र बघा, निळाशार समुद्र, कोकणाचा किनारपट्टा. बापरे. असं तुम्हाला हे ऍक्च्युली हे जे एवढं निळाशार समुद्र तुम्हाला ना मुंबईमध्ये नाही बघायला भेटणार. मुंबईमध्ये अख्खं दूषित झालंय. कोण बोलतो बालीला जावा मॉरिशस आणि कोकणासमोर गोवा पण फिका आहे. महाराज आपल्याला जेवढे दिसतील तेवढेच कमी. त्यांचं काम खूप मोठं आहे. महाराजांच्या इथून आपण निघालोय. बघा जिथे ते जहाज ठेवलंय ना तिथे चाललोय आपण. तिकडे पण किल्ला आहे. आमची पब्लिक कुठे गेली? हा खाली गेली. हा पूर्ण जो भाग आहे ना त्यांनी जो रिडेव्हलप केलाय हा पूर्ण ठीक आहे. तटबंदी पूर्ण ही रत्नदुर्गाचीच आहे. हा हे बघा रत्नदुर्गाचा हा भाग दिसतो तुम्हाला त्या साईडला. हा किल्ला पूर्ण लागून हा एवढा मोठा किल्ला आहे.